नमस्कार सर्वांना. सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, तुम्हा सर्वांचे आपल्या श्री स्वामी समर्थ या चॅनलमध्ये सहर्ष असे स्वागत आहे. स्वामी भक्तांनो, आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये करणी का केली जाते, त्याचबरोबर तुमच्या अशा काही कोणत्या चुका आहेत की ज्यामुळे तुमच्यावर करणी होऊ शकते अथवा तुमच्यावर करणी केली जाते, तर आज आपण आपल्या या व्हिडिओ थ्रू हे सर्व काही सांगणार आहोत. त्यामुळे आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि तुमचेही काही असे प्रश्न असतील तर ते कमेंटमध्ये नक्की कळवा. चला तर मग आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात. तर सर्वप्रथम करणी किंवा काळी जादू करण्यामागे प्रामुख्याने नकारात्मक हेतू आणि इतरांचे नुकसान करण्याची भावना असते. प्रचलित समजुतीनुसार लोक खूप काही कारणांसाठी करणीचा वापर करतात. आता त्यातलंच पहिलं कारण म्हणजे दुसऱ्याची प्रगती, यश किंवा सुख शांती पाहून होणाऱ्या जळफळाटामुळे त्यांना खाली खेचण्यासाठी करणी केली जाते. पहा मित्रांनो, दुसऱ्याची प्रगती, यश किंवा सुख शांती पाहून होणाऱ्या जळफळाटामुळे त्यांना खाली खेचण्यासाठी करणी केली जाते. आता पहा, यात तुमची काय चूक आहे असं तुम्हाला वाटतही असेल, तर यात तुमची ही चूक आहे की जेव्हा एखादी व्यक्ती आपल्या घरी येते तेव्हा आपण काय करतो की आपली प्रगती, आपल्या घरातलं यश, त्याचबरोबर आपल्या घरातली सुख शांती हे सर्व काही त्या व्यक्तीला सांगत बसतो. त्याचबरोबर काय होतं की आपण आपल्या घरातले महागड्या वस्तू, त्याचबरोबर आपल्या घरात एखाद्या व्यक्तीचं पेमेंट जरी वाढलं ना तरी ते आपण दुसऱ्याला सांगत बसतो, त्या व्यक्तीला सांगत बसतो. त्याचबरोबर आपल्या घरातले हालहवाल आपण त्यांना सांगत बसतो, जे काही उत्तम असतात, चांगले असतात. त्याचबरोबर आपण आपल्या घरात आपलं जे कौटुंबिक जे तुमचं हे आहे, म्हणजेच आता तुमच्या घरात कसलेही वादविवाद होत नाही, कसल्याही कटकटी भांडण होत नाही, ह्या सर्व काही चांगल्या स्थिती आपण पुढच्या व्यक्तीला सांगत बसतो. आपल्या घरातली आर्थिक जी स्थिती आहे, परिस्थिती आहे, ती सुद्धा त्या व्यक्तीला सांगत बसतो. त्याचबरोबर आपण किती श्रीमंत आहोत, आपण किती मोठे आहोत, हे आपण पुढच्या व्यक्तीला दाखवण्याचा प्रयत्न करतो. यामुळे काय होतं माहिती आहे का, आपले यश किंवा सुख शांती पाहून, त्याचबरोबर आपली प्रगती पाहून त्या व्यक्तीच्या मनात कुठेतरी तुलना होऊ शकते. ती व्यक्ती तुमची आणि त्यांची तुलना करू शकते. कसं काय, तर ते पाहूयात. तर काय होतं की जशी तुमची स्थिती आहे तशी सगळ्यांची स्थिती आहे असं नाही ना. काय होतं की जर तुमची स्थिती उत्तम आहे तर पुढच्याचीही असेल, असं कसं असू शकतं? कदाचित त्याची वेगळी असेल. जर तुमच्या घरात भांडणे होत नाहीत तर कदाचित त्यांच्या घरात होऊ शकतात. जर तुमच्या घरात सुख शांती नांदत असेल तर त्यांच्या घरात नसेलही नांदत. तर काय होतं, ती व्यक्ती, तुम्ही जर त्या व्यक्तीला सगळं सांगत बसला, तुमच्या सगळ्या आनंदाच्या गोष्टी, म्हणजेच आता तुमच्या घरातलं वातावरण खूप छान आहे आणि तुम्ही तुमच्या लाईफमध्ये खूप आनंदी आहात, त्याचबरोबर तुमच्या घरातले आनंदाचे क्षण जर तुम्ही त्यांना सांगत बसले, त्याचबरोबर तुमच्या घरातली जी काही तुमची लाईफस्टाईल आहे, महागड्या वस्तू, महागडे दागिने, त्याचबरोबर जी तुमची काही लाईफस्टाईल आहे ती सगळी जर तुम्ही पुढच्या व्यक्तीला सांगत बसला आणि जर त्या व्यक्तीच्या बाबतीत जर तसं नसेल, ती व्यक्ती कुठेतरी तुमच्यापेक्षा गरीब असेल किंवा परिस्थितीने कमी असेल, तर ती व्यक्ती कुठेतरी तुमची आणि त्यांची तुलना करायला लागते आणि या तुलनेतूनच ईर्ष्येचा जन्म होतो आणि कुठेतरी ती व्यक्ती तुमची ईर्ष्या करायला लागते आणि या ईर्ष्येतूनच काहीच दिवसांमध्ये ती व्यक्ती तुमच्यावर जळायला लागते. होय का, ती व्यक्ती तुमच्यावर जळायला लागते, कारण जे तुमच्याकडे ते त्या व्यक्तीकडे असेलच असं नाही ना. त्यामुळे ती व्यक्ती तुमच्यावर जळायला लागते आणि या जळफळाटामुळे आपल्याला खाली खेचण्यासाठी करणी केली जाते. यात तुमची चूक ही आहे की आपल्या घरातल्या गोष्टी किंवा आपल्या घरातली जी काही आपली लाईफस्टाईल आहे, जी चांगली असू शकते, त्याचबरोबर जी काही आपली श्रीमंती आहे, जी काही आपला मोठेपणा आहे, तो आपण इतरांना सांगत बसू नये. ही चूक खूप जण करतात आणि नंतर या चुकीची शिक्षा त्यांना भोगावी लागते. काय होतं की जेव्हा करणी वगैरे असा काही प्रकार होतो की तेव्हा त्या व्यक्तीला समजतं की आपण किती मोठी चूक केली आणि ही छोट्यातली छोटी चूक जी आत्ता आपल्याला वाटते, ती नंतर त्या चुकीची शिक्षा आपल्याला काहींना तर आयुष्यभर भोगावी लागते. काय होतं, करणी हा प्रकार असा आहे की ज्यामुळे राजाचा रंक व्हायला वेळ लागत नाही, समजलं? तर त्यामुळे तुमची प्रगती, तुमचा मोठेपणा हा तुमच्याजवळ ठेवा, तो इतरांना सांगत बसू नका, नाहीतर खूप काही त्रास हा सहन करावा लागतो आणि जेव्हा हे आपल्याला समजतं तेव्हा कदाचित आपण खूप त्रास काढलेला असतो. त्यामुळे वेळी सावध व्हा. जर सांगत बसत असाल तुम्ही तुमची परिस्थिती, तुमचा मोठेपणा, तुमची श्रीमंती, तर ही चूक करू नका, हे वेळीच थांबवा. त्याचबरोबर आता
दुसरं पहा की शेती, घर किंवा मालमत्तेच्या वादातून विरोधकांना मार्गातून हटवण्यासाठी किंवा त्यांच्या कामात अडथळे आणण्यासाठी सुद्धा याचा वापर होतो. करणी हा प्रकार असा आहे की ज्यामध्ये खूपसे प्रकार आहेत आणि जर ज्याला यातलं ज्ञान आहे त्याला समजेल की खूपच भयानक प्रकार आहे, ज्याला आता प्रत्येकाला माहीतच असेल, पण खूपच भयंकर असा प्रकार आहे. तो न सांगितलेला बरा, आणि ज्याला माहिती आहे त्याला माहिती आहे. त्याचबरोबर तिसरं म्हणजे व्यावसायिक स्पर्धा. आता काय होतं, व्यवसायात किंवा नोकरीत प्रतिस्पर्ध्याला मागे टाकण्यासाठी किंवा त्यांचे नुकसान करण्यासाठी सुद्धा करणी केली जाते. आता पहा, आता समजा तुमच्याबरोबरच तुमचा एखादा सहकारी आहे आणि तुमचं पेमेंट जास्त आहे, त्यांचं कमी आहे. तर काय होतं की त्या व्यक्तीला कुठेतरी असं वाटतं की नाही का आपण पुढे आहोत, तर आपण पुढे आहोत, ती व्यक्ती मागे. तर त्या व्यक्तीला काय होतं की अरे हा तर खूपच पुढे चालला आहे, याची तर खूपच आर्थिक स्थिती उत्तम चालली आहे, याला पेमेंट चांगलं आहे, याला व्यवसायात नफाही होतो आहे, याला नोकरीमध्ये पण याला पेमेंट माझ्यापेक्षा जास्त आहे, हा आर्थिक स्थितीने आर्थिक रूपी माझ्यापेक्षा चांगला आहे, उत्तम आहे. तर ती व्यक्ती काय करते की कुठेतरी तुम्हाला मागे टाकण्यासाठी किंवा तुमचे नुकसान करण्यासाठी ती व्यक्ती करणी करू शकते. ठीक आहे. तर अशा वेळी तुम्ही काय करा की तुमचं पेमेंट, त्याचबरोबर तुम्हाला व्यवसायात नफा होतो आहे की तोटा, किंवा तुम्हाला व्यवसायात किती नफा होतो आहे, कसा होतो आहे, किंवा तुमचा व्यवसाय कसा चालला आहे, हे जगाला ओरडत सांगत बसू नका. ठीक आहे. हे कोणालाही सांगत बसू नका, कारण नजर दोष हा तर आहेच आहे, पण व्यवसायात किंवा नोकरीत तुम्हाला मागे खेचण्यासाठी, तुमचं आर्थिक नुकसान करण्यासाठी, तुमचा तोटा होण्यासाठी तुमच्यावर करणी केली जाऊ शकते आणि होऊ शकते. त्यामुळे तुम्ही हे जगाला ओरडत सांगत बसू नका. जे काही आहे ते तुमचंच आहे आणि तुमच्याजवळ आहे. ठीक आहे. तर तिसरं की कोणाचे लग्न मोडणे, पती पत्नींमध्ये भांडण लावणे किंवा कोणाला स्वतःच्या वशमध्ये करण्यासाठी लोक अशा मार्गाचा अवलंब करतात. आता आपल्या ग्रामीण भागात काय होतं, अनेकदा आगतिकतेतून किंवा अज्ञात शक्तींच्या भीतीमुळे मांत्रिकांच्या मदतीने असे प्रकार केले जातात. त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर सावध व्हा जर तुम्ही अशा काही चुका करत असाल तर मोठेपणा किंवा श्रीमंती कितीही आपल्याजवळ असली तरी आपण कोणालाही त्यातलं काहीही देत नाही. ठीक आहे. त्यामुळे जगाला ओरडत सांगत बसू नका. त्याचबरोबर आणखी एक मोठी चूक जे बरेच जण करतात, सर्वजण नाही म्हणणार तर बरेच जण करतात, तर ती अशी की तुमच्याजवळ दागदागिने आहेत, तुम्ही श्रीमंत आहात, तुम्ही मोठे आहात, जर तुम्ही एखाद्या कार्यक्रमात गेला किंवा कुठेही जर गेलात तर काय करता की जर तुमच्यापेक्षा एखादं जर कमी असेल ना, तर तुम्ही काय करता, म्हणजे बरेच लोक असे करतात की त्या व्यक्तीला सर्व लोकांच्यात कमी लेखतात, कुठेतरी त्या व्यक्तीचा अपमान करतात, कुठेतरी त्या व्यक्तीला कमीपणा देतात. आणि यामुळे काय होतं माहिती का, त्या व्यक्तीचं मन दुखावतं. त्याचबरोबर दुसरं म्हणजे त्या व्यक्तीच्या भावना दुखावतात. आणि तिसरं म्हणजे सर्वांदेखत अपमान केला म्हणून त्या व्यक्तीच्या मनामध्ये तुमच्याविषयी तीव्र असा संताप निर्माण होतो. त्यामुळे ती व्यक्ती बदला घेण्यासाठी, सूड घेण्यासाठी किंवा खूपच याला गर्व आहे ना श्रीमंतीचा, मोठेपणाचा, याच्या मला कमी लेखतो म्हणून ती व्यक्ती कुठेतरी तुमच्यावर अशा प्रकारच्या बाधा करू शकते. त्यामुळे कधीही कोणाला कमी लेखू नका, कमीपणा देऊ नका, कोणाचा 4 लोकांमध्ये अपमान करू नका. यामुळे तुम्ही एका वेगळ्याच गोष्टीला आमंत्रण देता आणि ही गोष्ट भीतीमध्ये बदलू शकते, त्रासामध्ये बदलू शकते. त्यामुळे कधीही कोणाला कमी लेखू नका, कधीही कोणाला कमीपणा देऊ नका. ठीक आहे. तर अशा काही चुका मी ज्या तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगितल्या की ज्या तुम्ही करू नका, त्यामुळे तुम्ही एका वेगळ्या संकटाला, वेगळ्या त्रासाला बळी पडू शकता. आणि म्हणूनच मी तुम्हाला तुमच्या अशा काही चुका सांगितल्या. बाकीचं ज्याला करायचं ते कसं पण करतं. आता एखाद्याला जर तुम्ही नाही सांगितलं तरी पण त्याने तुमच्यावर असं काही बाधा केली तर तो त्याचा प्रश्न आहे. पण तरीही जे काही लोक करतात त्यांच्यासाठी आजच्या व्हिडिओमध्ये मी ह्या काही चुका सांगितल्या. जे करत असतील त्यांनी करू नका यासाठीच मी आजचा व्हिडिओ बनवला होता.
तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कळवा आणि तुमच्याही काही तुमचेही काही असे प्रश्न असतील तर ते मला नक्की सांगा. ठीक आहे, तर आपण त्यावरतीही व्हिडिओ बनवू. चला तर मग भेटूयात पुन्हा एकदा पुढच्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.